नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय म्हणजे कसा आहे की आपल्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे बचतीचा. बचत करते वेळेस प्रत्येकजण विचार करत असतो की बचत कुठे करायची, कुठे केल्याने पैसा वाढतो वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आता काही काही ठिकाणी तर म्हणजे बचत करताना आता बरेच क्षेत्र आहेत म्हणा. समजा म्युच्युअल फंड आहे किंवा LIC आहे आणि बँका आहेत, पोस्ट ऑफिस आहेत, अशा अनेक ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येते, तरी टॅक्स पण वाचवता येते. पण LIC ही एक अशी म्हणजे बँक आहे किंवा असं एक बचतीचं माध्यम आहे जिथं तुमची रक्कमही सुरक्षित राहील आणि त्याच्यावर तुम्हाला जे बोनस मिळेल आणि ती रक्कम वाढेल. आणि याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स राहील. इन्शुरन्स म्हणजे काय, तर तुम्हाला एक प्रकारचं कवर म्हणजे कवच मिळेल. म्हणजे त्या कवचामुळं तुमच्या परिवारावर कुठलाही म्हणजे संकट येणार नाही आणि आलं तरी हे कवच म्हणजे पुढं ढालीसारखं उभं राहणार आहे. LIC इन्शुरन्स ही म्हणजे त्या संकटावर मात करण्यासाठी पुढं थांबणार आहे. तर कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो तर त्याविषयी विचार करून करायचं. तुम्हाला आता प्रत्येकजण म्हणतो की आता मी काही वेळेला विचारल्यावर काही जण मला म्हणतात, ताई LIC मध्ये गुंतवणूक केली ना तर रिटर्न खूप कमी मिळत असतं, असं म्हणतात. खूप कमी मिळतं म्हणजे खूप कमी मिळत नाही, जेवढं बँका वगैरे देतात तेवढंच मिळतं. पण पुढच्या व्यक्तींची अपेक्षा काय असते की शेअर मार्केटसारखी किंवा कुठंतरी गावामध्ये 5% 2% प्रमाणात जे व्याज येतं ना, अगदी त्या प्रमाणात LIC कडूनही त्यांची अपेक्षा असते. पण ज्या गोष्टी चांगल्या असतात ना तिथं थोडंसं म्हणजे कमीच मिळत असतं आणि एकदम जास्त मिळालं तर ते काही कामाचं नसतं. आणि LIC मध्ये तर कसं आहे की तुम्हाला याच्यामधून इन्शुरन्स मिळत असल्यामुळं तुमची फॅमिली सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहता आणि तुम्हाला भविष्याची काळजी राहणार नाही. आता भविष्याची काळजी करणं हे माणसाचं म्हणजे स्वाभाविकच स्वभाव आहे, तर ते करणं गरजेचंच आहे. आपल्याला कसं असते, मुलाबाळांची काळजी, मुलीच्या लग्नाची काळजी, परत मुलीचं शिक्षण, आपलं म्हातारपण, आजारपण, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावाच लागतो. आणि पैसे जेव्हा आपण साठवलेले पैसे काय असतात की गरजा ह्या काही माणसाच्या मर्यादित नसतात, अमर्याद अशा गरजा असतात. तर त्या गरजा भागवण्यासाठी आपण जेव्हा आपल्या जवळचे पैसे जे असतात ते आपण खर्च करत असतो. आणखी कुणाकडून आपण उसनेही घेऊन त्याच्यामध्ये टाकून आपण ती गरजा भागवत असतात. आणि ह्या गरजा भागवत असतानाही आपण आपल्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की आजारपण, म्हातारपण, मुलीचं लग्न, मुलाचं लग्न, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. पूर्वी तरी मुलीला हुंडा द्यायचा होता म्हणून जास्त मुलीच्या लग्नाचे विचार करावा लागत होतं, पण आता मुलाच्या लग्नाचाही तेवढाच विचार करावा लागतो, कारण मुलींची संख्या कमी झालेली आहे. आणि मुलाचं लग्न करायचं म्हणल्याच्यानंतर पूर्वी हुंडा येत होता, मग त्याच्यामध्ये दागिने किंवा लग्नाचा खर्च वगैरे असं व्हायचं. आता हुंडा बंद झाल्यामुळं आता मुलाच्या लग्नाचाही खर्च हे आईवडिलांनाच करावा लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी, मुलगा असो की मुलगी असो, त्यांचा म्हणजे लग्नाचा, शिक्षणाचा खर्च सारख्याच प्रमाणात होणार आहे. म्हणजे आता समानता आलेली आहे जवळपास, म्हणायला काही हरकत नाही. तर अशा वेळेला पालकांनी केवळ म्हणजे वर्तमान काळातील खर्चांचा विचार न करता भविष्य काळाची तरतूद सुद्धा करायला पाहिजे. भविष्य काळाची तरतूद जर तुम्ही LIC मध्ये गुंतवणूक करून केला तर तुमचा बराच फायदा होईल. कसं असते, आता लोकांना वाटते की सम ॲश्युअर्ड घेतात, 10 लाखाची सम ॲश्युअर्ड घेतली तर त्यांना मंथली एक समजा एक 10,000चा हप्ता आला, म्हणजे प्रीमियम आलं, तर वर्षाची किती 1,20,000 होतात. तर असं काही करून गुंतवणूक केली, तर थोडी थोडी करून जर गुंतवणूक केली तर आपले पैसे दुप्पट होऊ शकतात ना. समजा आपण 20 वर्षाची मुदत घेतली, 15ची घेतली तर 1,20,000 प्रीमियम आला असता. जर 20 वर्षाची मुदत घेतली तर तेच कमी येऊ शकतं, समजा 80-90,000चं प्रीमियम येऊ शकतं. असं करून जर तुम्ही पैसे जर गुंतवले, समजा वर्षाला 80-90,000 गुंतवले आणि 20 वर्षाच्या नंतर तुम्हाला जर 20 लाखाची पॉलिसी आहे तर 40 लाख रुपये आले, तर ते कुठून येणार आहेत? आणि एवढे तुम्ही एकदाच जमा करू शकणार आहात का 40 लाख रुपये वयाच्या 60व्या वर्षी? सगळं खर्च करता करता तुमच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. आणि आता कसं आहे की 2005च्या नंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांना सुद्धा म्हणजे आता पेन्शन राहिलेलं नाही आहे.
तर त्यांनासुद्धा पेन्शनची तरतूद म्हणून LIC मध्ये गुंतवणूक करून पेन्शन प्लॅन जर त्यांनी स्वीकारला तर त्यांचं म्हातारपण अगदी सुव्यवस्थित जाईल आणि म्हातारपणाची पण काळजी राहणार नाही. रिटायरमेंट नंतर कसं जगायचं, काय करायचं, ही सगळी दुविधा आजच संपवून टाकायची असेल तर तुम्ही LIC मध्ये जीवन उमंग या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अजन्म पेन्शन मिळेल. म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत पेन्शन मिळेल आणि जी तुम्ही जमा केलेली मोठी जी रक्कम आहे ती तुमच्या वारसाला दिली जाईल. तर जीवन उमंग हा प्लॅन प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे स्त्री, पुरुष, लहान मुलं कोणीही असू द्या त्यांच्यासाठी अगदी उत्तम असा पर्याय आहे आणि याच्यामध्ये आजीवन पेन्शन आहे. तर तुम्हाला याविषयी जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुमचा जर मोबाईल नंबर शेअर केला तर मी तुम्हाला तुमच्याशी बोलू शकते. आणि तसंही तुम्ही माझे जे व्हिडिओ पाहणार आहात म्हणजे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना जवळपास माझा नंबर माहीतच आहे आणि ज्याला कोणाला माहिती नाही त्यांनी ईमेल करून